सगळ्यात पहिलं तर परमिशनचं जे म्हणताय तुम्ही, तर हेच आहे की तुम्ही आम्हाला 16 तारखेला परमिशन दिलीत आणि खूप शांततेने आझाद मैदानला हे आंदोलन झालं होतं परमिशन दिल्यामुळे. पण 20 तारखेला ज्यावेळेस तुम्ही दबाव तंत्राचा वापर केलात, आता ही मुलं कुठल्याच परमिशनला न जुमानता आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि आंदोलन करतो. जसं मी आता सांगितलं, ही प्रेस कॉन्फरन्स इथे होते आणि आम्हाला रील्सवरती दिसतंय की दादर मेट्रो स्टेशनपासून ते चेंबूरपासून प्रत्येक ठिकाणी आंदोलन होतं आहे आणि ही विद्यार्थ्यांची चळवळ आहे. ही मी जसं म्हटलं की ही बियॉन्ड पार्टी लाईन्स गेलेली मुवमेंट आहे आणि विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचं आहे ना, आणि लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही व्यक्त होऊ द्या त्यांना. त्या व्यक्त होणाऱ्या नवीन मुलांवरती जो मुलगा आज त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या आंदोलनाला जातोय आणि त्याला हा अनुभव येतोय, तो सरकारविरुद्ध का चिडून उठणार नाही? आणि मगाशी ह्या म्हटलं तसं की आता भीती नाही राहिलेली आहे त्यांना आणि ते आंदोलन करतायत आणि आंदोलन करणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे आणि म्हणून मुलं जर तो करत असतील तर आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. आणि उद्यापासून जी जमावबंदी महाराष्ट्र सरकार लागू करू पाहतंय या महाराष्ट्रामध्ये, त्याचा पण आम्ही निषेध करतोय की कोणाला घाबरून तुम्ही हे करताय, का तुम्ही विद्यार्थ्यांना व्यक्त होऊ देत नाही आहात. आणि हे आमचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, त्याची तुम्ही गळचेपी करताय असं आमचं म्हणणं आहे आणि इथून पुढेही आम्ही अशाच पद्धतीने करू. हे हाताबाहेर गेलेलं आहे. हे मुलं स्वतः ऑर्गनाईज करतात आणि स्वतः तिथे पोचून आंदोलन करतात. तुम्ही माझ्या वडिलांना डिटेन केलं, तुम्ही मला डिटेन केलं, तुम्ही किती मुलांना डिटेन करणार आहात? 1000 मुलांना डिटेन केलं, 900 मुलांवर केसेस केल्या. अजून काय महाराष्ट्र बघतोय, किती मुलांवरती केसेस करणार? त्यामुळे आम्हीही उभे आहोत आणि मुलंही तिकडे लढतायत, त्यांच्यासोबत आम्ही असू. त्यांच्यावर बेसिकली आम्हाला जी 35-3 BNSSची नोटीस, भारतीय न्याय सुरक्षा संहिता, त्याच्याप्रमाणे 35-3ची नोटीस असते पोलीस स्टेशनला अपियर होण्यासाठी. तर त्यांना अपियर होण्यासाठी त्या नोटीसमध्ये प्रथमदर्शनी असं दिसतंय की त्यांच्यावर 189, 1, 2 आणि 5 अशी कलमं लावलेली आहेत. दुसरं हे कलम आहेत अनलॉफुल असेंब्लीची. दुसरं कलम आहे 223, ते आहे डिसओबिडियन्स ऑफ ऑर्डर. त्याच्यानंतर त्यांनी कलमं लावली आहेत 37, 1 and 3 अँड 135 ऑफ बॉम्बे पोलीस ॲक्ट. आता 37 जे आहे त्याच्यानुसार, त्या कलमानुसार प्रोहिबिशन म्हणजे जमावबंदीची ऑर्डर DY कमिशनर, आपल्या डेप्युटी कमिशनरने काढलेली होती. तर त्याचं तुम्ही उल्लंघन केलं म्हणून हे सेक्शन्स लावलेले आहेत असं प्रथमदर्शनी दिसतंय. मी वारंवार सांगतोय की त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही प्रोटेस्टरला अजूनही FIRची कॉपी दिलेली नाही.